जे ठिकाणं आपल्या सर्वांसाठी अतिशय पवित्र ठिकाणं असतात, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान ठिकाण, समाधी पवित्र ठिकाण जे आहे तिथे ही परवानगी दिली गेली, याचं खूप मनापासून त्या ठिकाणी वाईट वाटतं। त्याच्याचबरोबर आमची, जसं खडसेताईंनी सांगितलं, आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशी जी काही गावं आहेत जिथं पवित्र ठिकाणं आहेत, त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी असू द्या, नाही तर महात्मा फुलेंची जन्मभूमी असू द्या, नाही तर समाधीभूमी असू द्या, तिथं एखादा परमनंट जर लायसन्स असेल दारूचं तर ते तर कॅन्सल झालंच पाहिजे आणि अशा पद्धतीने टेम्पररी लायसन्स हे दिलं गेलं नाही पाहिजे। महत्त्वाचं काय की खडसेताई सांगत असताना एक तर तिथं कमी वयाची मुलंसुद्धा होती, कुठंतरी 18 वयाच्या खालची सुद्धा मुलं होती असं कुठंतरी कळतंय। एक्साईज डिपार्टमेंटने लायसन्स दिलं, 11:30पर्यंत होतं आणि मग रेड झाली 1:30 का 2 वाजता रेड झाली। मग 11:30 ते 1:30 नाही तर 2पर्यंत पोलीस डिपार्टमेंट काय करत होतं? पोलीस डिपार्टमेंटला हे कळत नव्हतं का? कारण का गावात जर एखादी पार्टी होत असेल तर तिथं आवाज हा येत असतो, लोक सांगत असतात आणि मग अशा ठिकाणी तुम्ही उशिरा येता, त्यात 178 लोक असतात, त्यात ठराविक लोकांवरच तिथं कारवाई केली जाते, त्याच्यात ठराविक लोकांवरच चेकिंग केलं जातं, बाकी मोठे पैशावाल्यांना सोडून दिलं जातं। ही दुटप्पी भूमिका कुठं ना कुठंतरी अतिशय राजकीय भूमिका असं आमचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे। आणि मग खडसेताईंच्या घरच्यांवर कारवाई झाली, तेव्हा व्हिडिओ काढले गेले, कुत्री घेऊन गेली, तिथं टेस्टिंग वेगळं तिथं झालं, 4च लोक होते आणि मग इथं 200 लोक असताना तुम्ही कुठंच व्हिडिओ काढत नाही, फोटो काढत नाही। मग ताईंच्या बाबतीत जी आमच्या सगळ्यांची भूमिका राजकीय, तिथं तुम्ही कारवाई करता आणि इथं मात्र खऱ्या अर्थाने कारवाई करायची जिथं वेळ येते तिथं मात्र तुम्ही हातावर हात धरून बसता। फुगेवाडी असू द्या, हडपसर असू द्या, तिथं जी काही खोटी दारू नाही तर ज्याला आपण हातभट्टीची दारू जिथं विकली गेली, त्याच्यात दुर्दैवाने 18 ते 20 लोकांचा मृत्यू झाला। मग कुठं ना कुठंतरी मला असं वाटतं की प्रशासन जे आहे ते कमी पडतंय आणि काही खास लोकांना वाचवण्याचा प्रयत्न हा राजकीय नेत्यांकडून सुद्धा तिथे केला जातो। राज्य उत्पादन शुल्काच्या मंत्री या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत स्वतः सुनेत्रा पवार, त्यांना काय तुम्ही आव्हान कराल? खरं तर त्यांचं लक्ष त्यांच्या डिपार्टमेंटकडे नाही आहे का? हे बघा, माझं एवढंच मत आहे की मंत्री म्हणून तुम्हाला ॲक्शन तर घ्यावीच लागेल। एक तर तुम्ही पालकमंत्रीसुद्धा आहेत त्या जिल्ह्याचे, प्लस तुम्ही या विभागाचे तिथं मंत्री आहात, त्यामुळे लवकरात लवकर जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। पण पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आम्हाला सांगायचं आहे की दुसऱ्या डिपार्टमेंटच्या डोक्यात खापर फोडून होत नसतं, त्याला जबाबदार जर कोण असेल तर पोलीस डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे आणि तिथं एक्साईज डिपार्टमेंटसुद्धा जबाबदार आहे। त्याचं कारण असं की जर तुम्ही रेड टाकत असाल तर ते पोलीस डिपार्टमेंटच्या अंतर्गत येतं आणि मग तिथं रेड टाकल्यानंतर ठराविक लोकांचंच तुम्ही ब्लड सॅम्पल घेता,